सैनिकी स्कूलची परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा या दोन्ही परीक्षेला उद्देश असणारा महत्वाचा विषय म्हणजे मराठी व्याकरण. आणि मराठी व्याकरण मध्ये आपण शब्दाच्या जातीला सुरुवात केलेली आहे. मॅडमने काल तुम्हाला शब्दाच्या जातीमध्ये नाम घेतलं. शब्दाची पहिली जात कोणती? नाम, है ना. आता आपण शब्दाची दुसरी जात घेऊया, सर्वनाम. चला, इकडे पहा, सर्वांनी लक्ष द्या. मराठी व्याकरण. स्कॉलरशिपच्या परीक्षेला किती प्रश्न येतात मराठी व्याकरणचे? पाचवीच्या पाचवीच्या पेपर 1 ला 25 प्रश्न असतात शिष्यवृत्तीच्या परीक्षेला, आणि याला असतात 50 गुण. एका प्रश्नाला 2 मार्क असतात. ठीक आहे, शिष्यवृत्तीला. लक्ष द्या सर्वांनी. आणि सैनिकी स्कूलची परीक्षा असते. सैनिकी स्कूलच्या परीक्षेला किती प्रश्न किती असतात? 25. किती प्रश्न? आणि गुण 50. म्हणजे दोन्हीकडेही सारखेच 25 प्रश्न मराठी व्याकरणचे असतात. त्यामुळे मराठी व्याकरण हा विषय आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. मराठी व्याकरणाकडे लक्ष द्यावं लागेल. आपल्याला वाटतं गणित अवघड आहे, आपण गणिताचा जास्त अभ्यास करतो आणि आपण मराठीमुळेच सिलेक्ट होत नाही. मराठी व्याकरणमुळे आपलं सिलेक्शन होत नाही. त्यामुळं मराठी व्याकरण हा विषय सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. तर आता आपण कालच्या तासी केला, सुरुवात केली होती शब्दाच्या जाती. शब्दाच्या जाती. शब्दाच्या जाती आहेत 8. किती? 8. पहिली आहे नाम, दुसरी आहे सर्वनाम. लिहू नका कोणी काही, इकडे लक्ष द्या फक्त. तिसरी आहे विशेषण, आणि चौथी शब्दाची जात आहे क्रियापद. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद ह्या 4 शब्दाच्या जाती आहेत. ही काढल्या. याला विकारी पण म्हणतात, आणि अविकारी मध्ये परत 4 आहेत. बोल नका. क्रिया, विशेषण, अव्यय, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. हे शब्दाच्या 8 जाती आहेत. शब्दाच्या 8 जाती आणि 8 जातीवर आधारित अनेक प्रश्न, जवळपास 7-8 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. तर काल मॅडमने तुम्हाला नाम घेतलं. आता आज आपण शब्दाची दुसरी जात पाहूया, सर्वनाम. काय नाव? सर्वनाम. लिहा मग आता सर्वांनी आजच्या तर सर्वनाम कशाला म्हणतात बघा. नाम तर तुम्हाला माहिती आहे, एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, प्राण्याला, पदार्थाला दिलेले जे नाव असते त्याला नाम म्हणतात. पण सर्वनाम कशाला म्हणतात? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला. मग कधी आपण नेहमी नेहमी जर नाम वापरलं तर बोर होतंय. सर्वांचं लक्ष इकडे आहे का?
इकडे लक्ष द्या सर्वांनी. आपण एक नामच प्रत्येक वेळेस वापरत नाही, त्याच्या जागी दुसरा शब्द वापरतो, त्याला म्हणतात सर्वनाम. मग व्याख्याला नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. लिहा. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. 9 सर्वनाम आहेत. किती? 9 सर्वनाम आहेत. लिहा मग. खाली स्टार करून लिहा. मराठी भाषेत एकूण मूळ 9 सर्वनामे आहेत. आहेत. मराठी भाषेत एकूण मूळ 9 सर्वनामे आहेत. किती सर्वनाम आहेत? 9. कोणकोणते बघा. शिकवलं होतं मागत मी तुम्हाला. मी, तू, तो, हा, जो. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. लिहा. हे 9 मूळ सर्वनाम आहेत मराठी भाषेमध्ये. याच्यापासून काही सर्वनाम तयार होतात. इकडे लक्ष द्या. याच्यापासून काही दुसरे सर्वनाम तयार होतात, पण हे मूळ सर्वनाम आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. हे मूळ सर्वनाम मराठी भाषेत आहेत. तर आता कसं बघा, उदाहरण बघा. राजू गावाला गेला. लिहा उदाहरण. राजू गावाला गेला. आता राजू गावाला गेला या वाक्यात हे नाम आहे राजू. या नामाबद्दल, या नामाच्या ऐवजी दुसरा शब्द वापरला आपण, तो. तो गावाला गेला. तर नामाऐवजी जो नवीन शब्द वापरला ना आपण, त्याला म्हणायचं सर्वनाम. मग हे तो काय झालं? सर्वनाम. तो काय झालं? सर्वनाम झालं. लिहा. म्हणून मग असं म्हटलंय, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम म्हणतात.
पुढे बघा. दुसरं उदाहरण. आता आपल्याला फक्त सर्वनाम ओळखायचे आहेत वाक्यातल्या. पुस्तकात परीक्षेला आलेले पाहू उदाहरण. ते पुस्तक लिहा. हा पक्षी आहे. घ्या. सर्वनाम कोणतं? हा. अंडरलाईन करायला. लिहा पुढचं उदाहरण. पुढचं लिहा. तो रोज व्यायाम करतो. तो रोज व्यायाम करतो. सर्वनाम कोणतं? तो. चौथं वाक्य. आहे आणि कोणास पण आहे. दोन सर्वनाम लिहा. कोणी कोणास हसू नये. पुढचा. स्वतः अभ्यास केला पाहिजे. कोणते सर्वनाम? स्वतः. एक एक ओळ सोडून लिहा उदाहरण. स्वतः अभ्यास केला पाहिजे. सर्वनाम कोणतं? स्वतः. पुढचं. आपण बागेत जाऊया. आपण बागेत जाऊया. सर्वनाम कोणतं आहे? आपण. झालं. पुढचं बघा. कधी कधी सर्वनाम किती आहेत ते विचारतात वाक्यात ना. ते सर्वनाम पाठ करा सगळे. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. पुढे. किती नंबर चालू आहे? जे चकाकते ते सोने नसते. इथे दोन सर्वनाम आहेत, जे आणि ते. जे आणि ते दोघं सर्वनाम आहेत. जे चकाकते ते सोने नसते. जो अभ्यास करेल तो पास होईल. जो अभ्यास करील. चित्रपट पाहिला. या वाक्यातलं सर्वनाम कोणतं? त्यांनी. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
लक्षात ठेवा. झालं. तर अशा पद्धतीने सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी येणारा शब्द असतो तो. ठीक आहे. मूळ सर्वनाम कोणते? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. आता काही वाक्य परीक्षेला आलेले असतात, ते पाहूया आपण. ठीक आहे. असं घ्या, पुढील गटातील सर्वनाम असलेला शब्द निवडा. घ्या, पुढील गटातून प्रश्न लिहा. सर्वनाम असलेला पण हे काम. चौथं नाव. सर्वनाम कोणतं आहे? हे. याला असं गोल करा किंवा खाली लिहा. सर्वनाम हे. कोणतं आहे सर्वनाम? हे. दुसरं. दुसरा प्रश्न. मी, जा, हे, खा. मी, जा, ए, खा. कोणतं प्रातःकाल. दुःख, स्वतः स्वस्थ. दुःख, स्वतः स्वस्थ. स्वतः. सर्वनाम कोणता आहे? स्वतः. पुढचा. आपण, आणि, आनंद आहे. कोणता सर्वनाम झालं? आपण. सर्वनाम झालं आपण. पुढे. खरे, आज, असला, कोण.
कोण सर्वनाम आहे? मी तू तो हा जो, कोण काय आपण स्वतः. मी तू तो हा जो, कोण काय आपण स्वतः. सर्वनाम लक्षात ठेवा. मी तू तो हा जो, पाठच करायचे. कोण काय आपण स्वतः. सर्वनाम आहे कोण. झालं. झालं का? हे सर्वनाम असतात. काही काही वाक्यात सर्वनाम दोन दोन असतात. कधी कधी असा प्रश्न असतो की पुढील प्रत्येक वाक्यातील अधोरेखित नामाऐवजी कोणते सर्वनाम वापरता येईल ते ठरवून त्याचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता बघा कसे प्रश्न विचारतात सर्वनामावर ते पाहायचे आपल्याला परीक्षेमध्ये. नाम देतात, त्याच्या ऐवजी कोणतं सर्वनाम वापरायचं ते विचारतात. आता घ्या पुढील प्रश्न. पुढचा पुढील नामाऐवजी पुढील नामाऐवजी कोणते सर्वनाम वापरावे ते लिहा. ते लिहा. पुढील नामाऐवजी कोणते सर्वनाम वापरावे ते लिहा. आता बघा प्रश्न असा होता, काल बाबांचा 50वा वाढदिवस होता. काल बाबांचा 50वा वाढदिवस होता. आता हे जे नाम आहे बाबांचा, यांना अंडरलाईन केली, या शब्दाला अंडरलाईन केली. आता पर्याय बघा, माझा, त्याचा, तिचा, त्यांचा. मग कोणतं योग्य सर्वनाम वापरायचं ते लिहायचं आहे. माझा, तिचा, त्यांचा, त्याचा. कोणतं सर्वनाम येईल? काल बाबांचा 50वा वाढदिवस होता. बाबांचा शब्द काढायचा आणि तिथं सर्वनाम टाकायचं. सर्वनामाची व्याख्या काय? नामाऐवजी येणारा शब्द. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. मग बाबांचा शब्द काढायचा आणि तिथं कोणतं टाकायचं मग? त्यांचा. मग उत्तर काय होईल? त्यांचा. बाबांच्या ठिकाणी कोणता शब्द टाकायचा मग? हे बघा, हे बाबाचा शब्द जर काढला नाम, इकडे पहा, बाबांचा हा शब्द जर नाम काढला तर तिथं काय येईल मग? त्यांचा. ठीक आहे, त्यांचा. म्हणून मग योग्य सर्वनाम कोणतं येईल तिथं? त्यांचा. असं येईल का रे? काल माझा 50वा वाढदिवस होता. काल तिचा होईल का बाबासाठी? बाबा म्हटलं की आपण थोडा आदरार्थी बोलतो. त्याचा म्हणतो का रे? त्यांचा म्हणतो. काल बाबांचा म्हणजे त्यांचा 50वा वाढदिवस होता. ठीक आहे. दुसरा प्रश्न झाला का याचं उत्तर? त्यांचा लिहा उत्तर. झालं. किंवा दुसरा प्रश्न असा, ताईला वहिनीने शाळेतून घरी आणले. वहिनीने शब्दाला अंडरलाईन. पुस्तक आहे ना तुमच्याकडं? पुस्तकात पहा. हा,
ठीक आहे, चला इकडे पहा. पुस्तक नसेल तर इकडे पहा. दुसरा प्रश्न. काल ताईला वहिनीने शाळेतून घरी आणले. ताईला वहिनीने ताईला वहिनीने शाळेतून घरी आणले. अक्षर चांगलं काढा. ताईला वहिनीने शाळेतून घरी आणले. वहिनीने शब्दाला अंडरलाईन केली. मग पर्याय बघा. मी, त्याने, तू, तिने. मी, त्याने, तू, तिने. कोणता शब्द योग्य राहील मग? ताईला तिने शाळेतून घरी आणले असं होईल ना. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द आहे तो. वहिनीने शब्दाऐवजी कोणता शब्द वापरला? तिने. मग कोणतं सर्वनाम वापरलं इथं? तिने. असा प्रश्न येतो परीक्षेत हा. ताईला तिने शाळेतून घरी आणले. उत्तर झालं तिने. कळतंय सर्वनाम? मी, तू, तो, हा, जो म्हणा. कोण, काय, आपण, स्वतः. किती सर्वनाम आहे इथे? 9. कळलं? कधी कधी वाक्यातले सर्वनाम मोजा म्हणतात ते. किती सर्वनाम आले ते मोजा म्हणतात. तिसरा प्रश्न घ्या. महाराजांच्या कानावर महाराजांच्या कानावर प्रजेचं गाराणं येत होतं. प्रजेचं गाराणं येत होतं. महाराजांच्या कानावर प्रजेचं गाऱ्हाणं येत होतं. सांगा बरं याच्यातलं सर्वनाम कोणतं आहे? म्हणजे अंडरलाईन केलेला शब्द आहे प्रजेचं. मग ऑप्शन बघा. त्यांचं, तिचं, त्याचं. ऑप्शन घेतो मी. त्यांचं, तिचं, त्याच्या, माझे. हम्म काय येईल मग? त्यांचं महाराजांच्या कानावर. त्यांचं नाही आहे ना, तिचं येईल. काय येईल इथं? तिचं. प्रजेचं म्हणजे तिचं. ती प्रजा असते ना, आपण असं म्हणतो ती. ती प्रजा. उत्तर काय होईल मग? तिचं. तिचं. महाराजांच्या कानावर तिचं गाणं ऐकत असत. हम्म ठीक आहे. सर्वनाम समजतात? सर्वनाम पाठ झाले का? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. त्याला, तिला, तिचं, हे पण सर्वनामच आहेत. ठीक आहे. सर्वनाम कशामुळे कशासाठी येतात? नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. समजलं? ठीक. पुढे पहा. आता कसं कधी कधी असा प्रश्न येतो. पुढील वाक्यात एकूण किती सर्वनामे आली आहेत ते. पुढील वाक्यात
एकूण किती सर्वनामे आली आहेत ते ओळखा. लिहा पुढील वाक्यात एकूण किती सर्वनामे आली आहेत ते ओळखा. पुढील वाक्यात एकूण किती सर्वनामे आली आहेत ते ओळखा. एकूण किती सर्वनामे आली आहेत ते ओळखा. आता वाक्य कसं आहे बघा. पहिलं घ्या वाक्य. आणले मी तेल तूप वांगी. ठीक आहे, राहू द्या. आणखी ती काय सांगे. आणले मी तेल तूप वांगी आणखी ती काय सांगे. आता किती सर्वनाम झाले या वाक्यात. कोण कोणते. एक मी, तीन. बरोबर. किती सर्वनाम झाले. एकूण सर्वनाम तीन. तीन. असे पण प्रश्न विचारतात हा. एकूण सर्वनाम किती आले. कोणीही कोणावर विसंबून राहू नये. कोणीही कोणावर विसंबून राहू नये. सांगा ह्या वाक्यात सर्वनाम किती आहेत. दोन आहे. किती सर्वनाम आहेत. दोन. कोणते कोणते बरं. कोणीही आणि कोणावर. एकूण सर्वनामे दोन. एकूण सर्वनामे किती. दोन. स्वतःची कामे स्वतः करून स्वतःची कामे स्वतः करून आपण आपला विकास साधूया. स्वतःची कामे आपण स्वतः करून आपण आपला विकास साधूया. किती झाले सर्वनाम याच्यात. कोणते कोणते. ऐका तिथं आपला नाहीये. एकूण सर्वनाम तीन करा. पुस्तकात वेगळं दिलंय. एकूण सर्वनामे किती. तीन वेळा आले. आपला हे सार्वनामिक विशेषण आहे. तीन.
एकूण सर्वनामे आले 2. लिहा. ठीक आहे, सर्वनाम धडा समजला का? काही अवघड नाही त्याच्यामध्ये. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. काय? चला पुढचा धडा पाहिजे, विशेषण. विशेष कुठे? विशेषण सांग. सांग ना. चला पुढचा धडा आहे विशेषण. तिसरी शब्दाची जात. पहिली नाम, दुसरी सर्वनाम, चला घ्या. विशेषण. काय घ्यायचं? विशेषण. विशेषण कशाला म्हणतात? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. पण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. लिहा. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द सर्वनाम, पण विशेष माहिती सांगणारा शब्द विशेषण. विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. ठीक आहे, घ्या उदाहरण. हे पहा, गोड साखर. आता साखर हे नाम आहे. ऐका रे, साखर हे काय? नाम. पण याच्यासाठी वापरलेलं विशेषण कोणतं? गोड. कशी साखर? गोड. मग विशेषण झालं गोड. कळलं? विशेषणाचे प्रकार येतात का तुम्हाला? प्रकार विचारले जातील परीक्षेत. दुसरं उदाहरण घ्या. कडू कारले. विशेषण कोणतं? कडू. अंडरलाईन करा. तिसरं उदाहरण, नागमोडी रस्ता. रस्ता शब्द नाम आहे, याच्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द नागमोडी. वाकडा तिकडा असा नागमोडी रस्ता. घनदाट जंगल. जंगल हे नाम आहे, याच्याबद्दल विशेषण घनदाट. सुंदर बाग. सुंदर काय झालं? विशेषण.
झालं. छोटं छोटं अक्षर काढा. चला, आता विशेषणाचे तीन प्रकार आहेत. गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. कोणते कोणते? गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. का आता आपल्या विशेषणाचे तीन प्रकार पडतात. नंबर एक, गुण विशेषण. नंबर दोन, संख्या विशेषण. नंबर तीन, सार्वनामिक विशेषण. गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. गुण विशेषण मध्ये गुण सांगितला जातो नामाचा. गुण विशेषण मध्ये काय सांगितलं जातं? नामाचा गुण सांगितला जातो. लिहा. ज्या विशेषणाद्वारे, व्याख्या लिहा रे. नाम म्हटलं की त्याच्या शेजारी विशेषण यायचं म्हटलं की नामाला यावंच लागतंय. त्याच्या शेजारी कोण येत आहे? नाम असतच. ज्या विशेषणाद्वारे नामाचा गुण सांगितला जातो. ज्या विशेषणाद्वारे नामाचा गुण दाखवला जातो किंवा सांगितला जातो. त्याला गुण विशेषण असे म्हणतात. निळी टोपी विशेषण कोणतं? निळी. ठीक आहे. हिरवे गवत विशेषण कोणतं? गुण विशेषण हिरवे. आणखी लांब. नदी. उंच पर्वत. हे गुण विशेषण आहेत सगळे. ठीक आहे. गुण विशेषण सोपे असतात. विशेषण हे नेहमी नामाच्या, विशेषण आलं म्हणजे त्याच्या मागे पुढे नाम येतच. विशेषण आलं म्हणजे त्याच्या मागे पुढे नाम येतच.
समजलं गुण विशेषण. दुसरं घ्या संख्या विशेषण. संख्या विशेषण. संख्या विशेषणची काय व्याख्या सांगता येईल बघा. नामाची संख्या दाखविणाऱ्या विशेषणाला संख्या विशेषण असे म्हणतात. लिहा. नामाची संख्या दाखविणाऱ्या विशेषणाला नामाची संख्या दाखविणाऱ्या विशेषणाला संख्या विशेषण असे म्हणतात. नामाची संख्या दाखविणाऱ्या विशेषणाला संख्या विशेषण असे म्हणतात. झालं. आता बघा संख्या विशेषण कसे असतात. उदाहरण, 15 मुले. संख्या आली का नाही. किती मुले. मग 15 झालं संख्या विशेषण. कळलं. किंवा मग असं पण असते, अर्धी भाकर. अर्धी संख्या आली ना 1/2. मग ते संख्या विशेषण झालं. ठीक आहे. किंवा असं पण असते, दुसरा नंबर पहिला नंबर. दुसरी गल्ली. दुहेरी रांग. दुहेरी दुसरी. कळलं. चौकोनी. चौपदरी. चौपदरी रस्ता. चौपदरी शब्द संख्या विशेषण आहे. एकेरी दुहेरी चौपदरी 5 6 15. अर्धी पाव 7.5 6.25. त्याच्या पुढे नाम असलं पाहिजे हा. आणि अलीकडे संख्या असली पाहिजे. मग ती अपूर्णांक असो पूर्णांक असो, त्याला म्हणायचं संख्या विशेषण. कळलं. संख्या विशेषण समजलं का. आणि तिसरं लिहा, सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण. घ्या. सार्वनामिक विशेषण. सर्वनामापासून बनलेल्या विशेषणाला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. लिहा ती व्याख्या. तिसरी व्याख्या, सर्वनामापासून बनलेल्या विशेषणाला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात.
झालं. सर्वनामापासून बनलेल्या विशेषणाला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. आता इथं गोंधळ होतो बरं का थोडा. सर्वनाम आहे का विशेषण आहे आपल्याला समजत नाही. सर्वनाम आहे का विशेषण आहे समजत नाही. आता हे बघा, आता मी असं म्हटलं, हा पक्षी सुंदर आहे. याच्यात हा काय? नाही, हे विशेषण आहे. काय हे? सार्वनामिक विशेषण आहे ते. कारण त्याच्यानंतर काय आलं? नाम. नामाऐवजी जर शब्द वापरला तर सर्वनाम असतो, पण नाम पण आले त्याच्या शेजारी पण शब्द आलाय का तो सार्वनामिक विशेषण. ठीक आहे. मग हा काय झाला? सार्वनामिक विशेषण आहे बरं का. कळलं का? मी असं म्हटलं, हे पुन्हा, त्याची गाडी, त्याची गाडी छान आहे. त्याची हे सर्वनाम नाही बरं का इथे. कारण शेजारी कोण आले? शेजारी नाम आलं ना पुढे. इकडे लक्ष द्या रे, महत्वाचा मुद्दा आता शेवटचा. शेजारी जर समोर नाम आलं तर ते विशेषण नसतं, ते सार्वनामिक विशेषण. पण नाम आलं नाही, नुसतं विशेषणच आलं, तर मग ते विशेषण, ते सर्वनाम असते. मग ते काय असते? म्हणजे नाम आलंच नाही, नुसता शब्द आला. मुलगा गावाला जातो. इथं मी असं म्हटलं, मी त्या मुलगा शब्द काढून टाकला, मी असं म्हटलं तो गावाला जातो. तर तो काय झाला? हम्म. तर नाम विशेष सर्वनामाची व्याख्या काय? सर्वनामाची सांग रे. सर्वनामाची हा, आता मी असं म्हटलं, इकडे पहा, बस खाली, मुलगा हुशार आहे. बरं का? आता इथं मुलगा हुशार आहे हे नाम आहे, पण या मुलगा ऐवजी मी असं म्हटलं, तो हुशार आहे. तो हुशार आहे. तो हुशार आहे, मग इथं तो काय झालं? इकडे लक्ष द्या. तो काय झालं? हे तो शब्द आहे ना, हा झाला सर्वनाम. कारण नामाच्या ऐवजी मी वापरला ना तो. इथं मुलगा म्हटलं का? पण मी जर असं उदाहरण बोललो असतो, तो मुलगा हुशार आहे. तो मुलगा हुशार आहे. तर इथं ऐका, इथं तो हा शब्द आहे ना, हे सर्वनाम नाहीये, हे सार्वनामिक विशेषण आहे. म्हणजे थोडक्यात ते विशेषण आहे. तो शब्द काय आहे? तुम्हाला एकच गोष्ट माहिती आहे, तो दिसला की त्याला सर्वनाम म्हणायचं. पण त्या तोच्या पाठीमागे जर नाम असल, तोच्या नंतर नाम असल, तर ते विशेषण बनत आहे. काय बनतं? विशेषण बनतं ते. आणि त्याला म्हणतात सार्वनामिक विशेषण. एवढा फरक फक्त लक्षात ठेवा, मग बाकी याच्यामध्ये काही अवघड नाहीये. ठीक आहे मग. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजची तासिका